नमस्कार. राज्यात आज या जिल्ह्यात बरसणार परतीचा पाऊस. हवामान विभागाचा अंदाज. तर पाऊस सुरू होणार आज 8 ऑक्टोबरपासून. काय आहे डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल. देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून सध्या राज्यात देखील या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाकडून आज मंगळवार 8 ऑक्टोबर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे तयार झाले आहेत. हळूहळू या वाऱ्याची घुसळण होत असल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस संध्याकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज राहील. राज्यात कुठे पाऊस होणार? मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोलीच्या देखील काही भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तरच पावसाची शक्यता आहे, अन्यथा वातावरण क्लिअर राहील. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, खान्देशमधील जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी देखील पावसाची शक्यता मोजक्या ठिकाणी राहील. 9 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.